महाराष्ट्रातील काही गावं दिवसा अगदी साधी वाटतात. मातीचा वास, दूरवर शेतात काम करणारे लोक, मंदिरातून येणारा शंखनाद. पण रात्री रात्री तीच गावं बदलतात. हवा जड होते, कुत्री अचानक भुंकणं थांबवतात आणि एखाद्या घराची खिडकी कर्र असा आवाज करत हळूच हलते. ही कथा आहे देवगावची. एक असं गाव जिथे संध्याकाळी 7 वाजले की मंदिराची घंटा वाजते. टन टन. आणि त्या घंटेनंतर गावात कोणीही घराबाहेर राहत नाही. सगळे दरवाजे बंद, कड्या लावून, खिडक्या घट्ट. कारण गावात एक गोष्ट पसरलेली आहे. 7 नंतर ती फिरते. ती म्हणजे सावित्री. 15 वर्षापूर्वीची एक तरुण विधवा, जिला गावानं अपशकुनी ठरवलं, जिच्यावर चोरीचा खोटा आरोप लावला, जिला गावाच्या चौकात उभं करून अपमानित केलं. आणि त्याच रात्री ती विहिरीत उडी मारून मेली. किमान गावकऱ्यांना तसं वाटतं. पण काही लोक म्हणतात ती मेली नाही, ती परत आली. सुरुवातीला लोकांनी अफवा म्हणून दुर्लक्ष केलं. पण मग पहिली घटना घडली. रमेश नावाचा शेतकरी 7 नंतर बैल शोधायला बाहेर गेला. सकाळी त्याची चप्पल विहिरीजवळ सापडली. माणूस मात्र नाही. दुसऱ्या महिन्यात पोस्टमन गायब झाला. त्याच्या सायकलीचं चाक अजूनही फिरत होतं, घर्र असा आवाज करत. पण माणूस गायब. हळूहळू गावानं नियम केला, 7 नंतर बाहेर नाही. जो जाईल तो परत येणार नाही. अशातच शहरातून एक तरुण आला, पत्रकार, नाव विराज कुलकर्णी. त्याला या गावाबद्दल कळलं. त्यानं ठरवलं हे सगळं अंधश्रद्धा आहे आणि सत्य बाहेर काढायचंच. तो देवगावात पोचला. लोक त्याच्याकडे संशयानं पाहत होते. सरपंचानं त्याला सांगितलं, इथे काही नाही, अफवा आहे. पण विराज थांबला नाही. त्यानं जुन्या नोंदी शोधायला सुरुवात केली. सावित्रीचा मृत्यू नोंदवलेला नव्हता. पोलीस रिपोर्ट नाही, पोस्टमॉर्टम नाही, फक्त गावकऱ्यांचं म्हणणं. त्या रात्री 7 वाजले, घंटा वाजली, टन. सगळीकडे शांतता. विराजनं कॅमेरा ऑन केला. तो विहिरीजवळ उभा होता. हवा अचानक थंड झाली. त्याच्या कॅमेऱ्यात स्टॅटिक असा आवाज येऊ लागला आणि स्क्रीनवर क्षणभर एक आकृती दिसली. पांढरं वस्त्र, ओले केस. विराजच्या अंगावर शहारा आला. त्यानं मागे वळून पाहिलं. कोणीच नव्हतं. पण पावलांचा आवाज टप 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 हळूहळू जवळ येत होता. त्यानं धाडस केलं. आवाजाच्या दिशेनं चालायला लागला. गावाच्या चौकात पोचला आणि तिथे त्यानं पाहिलं, सगळे गावकरी उभे होते, शांत, डोळे खाली. मध्यभागी एक स्त्री उभी होती. ती सावित्री नव्हती, ती जिवंत होती. वृद्ध पण जिवंत. विराज स्तब्ध झाला. ही जिवंत आहे? सरपंच पुढे आला. हळू आवाजात म्हणाला, ती कधीच मेली नव्हती. 15 वर्षापूर्वी सावित्रीनं चोरी उघड केली होती. चोरी सरपंचानंच केली होती. गावकऱ्यांनी सत्य दडपलं. तिला दोषी ठरवलं. ती गाव सोडून गेली. पण काही महिन्यांनी ज्यांनी तिच्यावर आरोप केले ते एक एक करून गायब होऊ लागले. कोणी पाहिलं नाही, कोणी काही ऐकलं नाही. पण सगळ्यांना माहित होतं, हे कोण करतंय? ती नाही, कोणीतरी दुसराच. विराजला अचानक जाणवलं, गावात भीती सावित्रीमुळे नव्हती. भीती होती अपराधी मनांची. ज्यांनी चुकीचं केलं त्यांना वाटत होतं ती परत येईल. त्या रात्री विराजनं चौकशी सुरू ठेवली आणि त्याला सत्य कळलं. गायब झालेले लोक गावातील तेच लोक होते.
ज्यांनी सावित्रीला अपमानित केलं होतं आणि त्यांना गायब करत होता कोणी दुसरा नाही तर गावच. गावकऱ्यांनी मिळून सत्य लपवण्यासाठी एक कथा तयार केली. ती फिरते, ती घेऊन जाते, म्हणून कोणी चौकशी करत नाही, कोणी प्रश्न विचारत नाही. विराजनं हे सगळं रेकॉर्ड केलं. तो गाव सोडून जायला निघाला. पण 7 वाजले, घंटा वाजली, टन, रस्ता रिकामा. त्याची गाडी सुरू होत नव्हती. फोनला नेटवर्क नाही आणि मागच्या सीटवर त्याला एक आवाज ऐकू आला. तू खूप काही पाहिलंस. विराज मागे वळला, पण सीट रिकामी. तो घाबरला. त्याला वाटलं गावकरी असतील. पण अचानक गाडीच्या काचेवर ओले ठसे उमटले. आतून, बाहेर नाही, आतून हळूहळू एक चेहरा दिसू लागला. तो सावित्री नव्हता, तो विराजचा चेहरा होता. पण डोळे पूर्ण काळे आणि हसू विचित्र. त्या क्षणी त्याला जाणवलं, खरं भूत कोण आहे. सावित्री नाही, गावकरी नाही, तर अपराध. जेव्हा एखादा अन्याय दडपला जातो तेव्हा त्या गावात एक कथा जन्माला येते. ती कथा लोकांना घाबरवते, पण खरी भीती असते सत्याची. सकाळी गावात पुन्हा शांतता होती. विराज गायब झाला होता, पण यावेळी कोणीही ती घेऊन गेली असं म्हटलं नाही. कारण सगळ्यांना माहीत होतं, यावेळी सत्य घेऊन गेलं. आजही देवगावमध्ये 7 वाजता घंटा वाजते. लोक दरवाजे बंद करतात. पण आता ते भूताला नाही, तर स्वतःच्या भूतकाळाला घाबरतात. जर तुम्ही कधी एखाद्या गावात गेलात आणि लोकांनी तुम्हाला सांगितलं 7 नंतर बाहेर जाऊ नका, तर लगेच भूताचा विचार करू नका. कदाचित कोणीतरी काहीतरी लपवत असेल. आणि कधीकधी सगळ्यात भयानक कथा भूतांची नसतात, त्या माणसांची असतात. जर तुम्हाला अशा सस्पेन्स आणि सायकोलॉजिकल हॉरर कथा आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा.